सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. सर्वांना जय भीम. आपलं हे सती साधनेचं 25वे सत्र आहे आणि आपण जवळपास दोन तृतीयांश भाग आपल्या या साधना कालावधीचा 2/3 भाग आपण पूर्ण केलेला आहे आणि 1/3 भाग आपला आता राहिलेला आहे. साधारण 11 सत्र आपली राहिलेली आहेत. आजचं धरून तिसरा हिस्सा राहिलेला आहे आणि या तिसऱ्या हिस्स्याबरोबरच आपण आपल्या आनापानसती सुत्ताच्या अभ्यासाच्या देखील तिसऱ्या भागामध्ये आज आपण या मध्यंतरी केव्हा तरी प्रवेश करणार आहोत. आज तर तिसऱ्या भागात प्रवेश आपण जरी करत असलो तरी याचा अर्थ असा नव्हे की आपण पहिले 2 भाग पूर्ण केलेले आहेत आणि म्हणून तिसऱ्या भागामध्ये जातो. तो एक अभ्यासाचा एक भाग म्हणून आपण हे पाहत आहोत, हे आपण लक्षात घेऊया. आपण जे लोक आता नियमित आहेत त्यांना माहिती आहे का प्रॅक्टिकली साधनेच्या दृष्टीनं हा एक अवघड भाग आहे. समजायला जरी आपण सोपा करून घेतला असला थोडा तरी प्रॅक्टिकली ती गोष्ट अवघड आहे हे जे प्रॅक्टिस करतात त्यांना माहिती आहे. परंतु ज्यांना काहीतरी सापडलेलं आहे याच्यामध्ये, काहीतरी अंतर जे लोक चालून गेलेले आहेत, स्वतःमध्ये उतरलेले आहेत, स्वतःशी कनेक्ट झालेले आहेत, सतीमध्ये आलेले आहेत, भानावर आलेले आहेत, जागृतीच्या प्रवाहात उतरलेले आहेत. तर जे लोक जागृतीच्या प्रवाहामध्ये थोडेसे का होईना उतरलेले आहेत त्यांचं मी या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो, कारण त्यांनी मनापासून ही सत्र अटेंड केलेली आहेत, मनापासून प्रॅक्टिस केलेली आहे, समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्यांची जी काही साधना आहे आणि प्राप्ती आहे ती त्यांना मिळालेली आहे, जेवढी आहे तेवढी. आपण एवढ्यावर समाधान मानणार नाही, आपल्याला खूप अंतर चालून जायचंय. आता हे अंतर चालण्यामध्ये काही लोक पुढे आहेत, काही मध्ये आहेत, काही मागे आहेत आणि आपल्याला हे सत्र घेताना सगळ्यांचा विचार करावा लागतो. एकदम पुढच्या लोकांसाठी बोललो की जे आता नियमितपणे या त्या 25 सत्रामध्ये उपस्थित आहेत त्यांनाच आणि प्रॅक्टिस करणाऱ्यांना धरून आपण बोललो तर मागून जे येत आहेत किंवा मध्ये जे आहेत, मागे जे आहेत त्यांना सगळ्या गोष्टी समजणार नाहीत. म्हणून आपण थोडस मैत्री भावनेनं, करुणेनं आपण सर्वांना जमेस धरून, सर्वांना गृहीत धरून आपण बोलण्याचा इथे आणि काही विषय मांडण्याचा प्रयत्न करत आहोत, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. नवीन लोकांनी समजलं नाही म्हणून निराश होण्याची आवश्यकता नाही आणि पुढे गेलेल्या लोकांनी काय तीच गोष्ट परत बोलली जाते म्हणून निराश होऊ नये. खरं म्हणजे तीच गोष्ट इथे बोलली जाणारच आहे, कारण तोच श्वास आहे, तेच शरीर आहे, त्याच आपल्या शरीरामध्ये जाणवणाऱ्या सुखदुःख आणि सुखदुःख आणि अदुःख वेदना आहेत, जाणीवा आहेत, त्याच जाणीवा आहेत. म्हणजे जाणीवांचं स्वरूप तेच आहे, तेच चित्त आहे आणि तेच मनोधर्माचं कार्य चाललेलं आहे. म्हणजे विचार प्रक्रियेचं कार्य चाललेलं आहे, तेच चालू आहे, तेच चालू आहे. त्यामुळे कधी ते शब्द जरी आलेले असले तरी आपण वेगळ्या अनुभवातून चाललो हे आपण लक्षात घेऊया. तर आज आपण काय करणार आहोत याकडे थोडस मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. आपण आनापानसती सुत्ताचा दुसरा भाग आपण पाहायला सुरुवात केलेली आहे. नवीन लोकांनी जुने व्हिडिओ ऐकून ते काय चाललंय हे आधी माहिती करून घ्यायचंय किंवा घेतलं असेल तर त्यांना काय चाललंय हे लक्षात येईल.
दुसऱ्या भागामध्ये आपण असं म्हणतोय, हे सुत्त असं सांगतो, अनापान सती सुत्त, की भिक्खूंनो साधकांनो, हे बुद्धांचे शब्द आहेत, भिक्खूंनो साधकांनो, अनापान सतीची अधिक भावना किंवा साधना केल्याने ती 4 सतीपट्ठाणांना कशा प्रकारे परिपूर्ण करते. तर इथे श्वास शरीराच्या आत येताना व शरीराच्या बाहेर जाताना संपूर्ण काया अनुभवल्यानंतर जेव्हा कायेतील संस्कार शांत होतात, तेव्हा कायेविषयीचा लोभ आणि द्वेष यापासून मुक्त होऊन भिक्खू किंवा साधक कायेमध्ये कायानुपස්සना करतो. इथे श्वास शरीराच्या आत येताना व श्वास शरीराच्या बाहेर जाताना भिक्खू साधक कायेमध्ये दुसरी काया अनुभवतो. आता ह्या दुसऱ्या भागाच्या पहिल्या उपभागामध्ये काय म्हटलेलं आहे की श्वास आत येताना, आता श्वास कशा पद्धतीनं आत येतो, कशा पद्धतीनं बाहेर पडतो, याच्याविषयी बरेच लोक आता जाणून आहेत की आपलं शरीर नैसर्गिकपणे श्वास आत घेतं, नैसर्गिकपणे श्वास बाहेर सोडतं. पोटामध्ये नाभीच्या पाठीमागे श्वासपटलाचं जे आकुंचन प्रसरण चालतं शरीरामध्ये, आणि छाती आणि पाठ, हा छातीचा पिंजरा आणि पोट यांचं जे काही आकुंचन प्रसरण चाललेलं आहे, त्यामुळं श्वास आत येतो, बाहेर पडतो. आनापान जे चाललेलं आहे हे कायेतल्या या हालचालीमुळे चाललेलं आहे. श्वास आत येतो म्हणून हालचाल नाही होत, आतमध्ये हालचाल चालली म्हणून श्वास आत येतो. ही गोष्ट लक्षात घ्यायची आपण. याचा अर्थ असा की आनापान श्वासोच्छ्वास हा कायेचा हिस्सा आहे, कायेचा भाग आहे, कायेचं कार्य आहे, कायेतली एक ऍक्टिव्हिटी आहे, कायेतली एक प्रक्रिया आहे, ज्याला आपण श्वसन क्रिया म्हणतो, श्वसन प्रक्रिया, श्वसन क्रिया म्हणतो, याला पालीमध्ये आनापान म्हटलेलं आहे. तर शरीर काया आनापान करते, ही गोष्ट, हे वास्तव आपण इथे लक्षात घेणार आहोत. तर शरीर जेव्हा श्वास आत घेतं आणि बाहेर सोडतं, ते पाहता पाहता, त्याची जाणीव ठेवता ठेवता, त्याची जागृती ठेवता ठेवता आपल्याला नैसर्गिकपणे कायेचा अनुभव येतो. कारण कायाच आनापान करते, शरीर आनापान करतं. त्यामुळे श्वासाच्या आत येण्याच्या आणि बाहेर पडण्याच्या गती बरोबर, त्या प्रक्रियेबरोबर, आनापानच्या प्रक्रियेबरोबर जेव्हा आपली सती असते, जागृती असते, तेव्हा ती जागृती ठेवता ठेवता आपण आपोआप कायेमध्ये उतरतो. जर आपण नैसर्गिक श्वास पाहत असाल तर, जर आपण मुद्दाम श्वास घेत असाल, मुद्दाम सोडत असाल, तर मग हा अनुभव येणार नाही. कारण आपण इच्छेच्या बळावर श्वास घेतो, सोडतो, जसं प्राणायामामध्ये केलं जातं किंवा अजूनही काही लोक करतात. तर तसं जर केलं तर मग आपण कायेमध्ये उतरणार नाहीत, आपण श्वासाच्या अवतीभोवतीच आपण बांधले जाऊ. कारण आपण काय करतो, मग इथे इच्छेच्या बळावर जेव्हा श्वास घेतो, सोडतो, मग मी असा घेईल, तसा घेईल, इथं पाहिल, इथं मग त्याचं काहीतरी करील मी. इथं असं म्हटलेलं आहे, सती किंवा जागृती ठेवणं म्हणजे इथं काही करणं नाही, जे होतंय, जे घडतंय ते पाहणं आहे, जे घडतंय ते अनुभवणं आहे. आणि इथं काय म्हटलं, श्वास नैसर्गिकपणे शरीर आत घेतं
नैसर्गिकपणे श्वास बाहेर सोडतो. म्हणजे हे जे घडणं आहे, हे जे आनापानची क्रिया चाललेली आहे नैसर्गिकपणे, इथं आपल्याला काहीच करायची आवश्यकता नाही. मुद्दाम आपण इथे काहीच करत नाही. आपण शांतपणे जर पाहिलं तर आपल्याला अनुभव आलाय की आपोआप श्वास आत येतोय. नैसर्गिकपणे श्वास आत येतोय. त्याला घेण्याची आणि सोडण्याची आवश्यकता नाही. हा अनुभव ज्यांना आलेला असेल त्यांनी फार मोठं काम केलं पहिल्या सुरुवातीचं, असं आपण परत परत पाहतोय. तर जेव्हा शरीर श्वास आत घेत असेल किंवा बाहेर सोडत असेल, किंवा असंही म्हणू की जेव्हा आनापान चालू असेल किंवा काया आनापान चालू असेल, तेव्हा आपण कायेचा अनुभव घेतो की ही काया आहे, ही अशा अशा पद्धतीनं आनापान करते. श्वासपटल, छातीचा पिंजरा यांच्या आकुंचन प्रसरणानुसार अशा अशा प्रकारे अशा पद्धतीनं या क्षणी आत्ता आनापान चालू आहे. आणि हे पाहता पाहता ही काया आनापान करते हे पाहिल्यावर, हे अनुभवल्यावर त्याला कायेचा अनुभव होतो. कायेची जागृती येते, कायेचं भान येतं, कायेची सती येते. आणि मग ही सतीचं काम काय आहे की अस्तित्वातला, मग अस्तित्व म्हणजे आपला श्वास असो, शरीर असो, चित्त असो किंवा मनातले विचार असो, सती काय करते यातला विस्कळीतपणा कमी करते आपोआप. सतीचं ते काम आहे. सतीच खरं म्हणजे मुक्तीचं काम करते, म्हणजे ताणतणाव कमी करण्याचं काम करते. हाच बुद्धांचा शोध आहे, नवीन शोध आहे. हाच बुद्धांचा वेगळा शोध आहे. तर काया शरीर श्वास घेतं सोडतं हे पाहता पाहता कायेचा अनुभव येतो. आणि कायेचा अनुभव घेता घेता कायेतले संस्कार म्हणजे कायेतल्या हालचाली शांत होतात. शांत होतात म्हणजे काय, विस्कळीतपणा कमी होतो. म्हणजे काया जणू काय शांत बसते, निष्क्रिय होत नाही, ती शांत बसते. म्हणजे कायातल्या हालचाली शांतपणे चालतात. आता ही गोष्ट सरावाने आपल्याला लक्षात येईल हळूहळू. आणि कायेतल्या हालचाली, कायेतले संस्कार जेव्हा शांत होतात तेव्हा एक प्रकारचा आनंद होतो, एक सुखाचा अनुभव येतो. आणि सुखाला मन हपापलेलं असतं जणू काही, आनंदाला, सुखाला, कारण त्याला सुख पाहिजे असतं. त्याला असं वाटतं सुख मिळालं की आपलं दुःख संपलं, असा एक मनाचा एक समज असतो. तर तो समज असल्यामुळे, तसं मनाला वाटल्यामुळे काय होतं, जेव्हा आपल्या कायातले संस्कार शांत होतात आणि सुखाचा अनुभव येतो, तर मनाला त्याच्याविषयीचा लोभ जडतो, एक हे मला पाहिजे. आणि मग इथे थोडीशी गडबड होते. आपण त्या सुखाच्या लालसेपोटी, म्हणजे मन त्या सुखाच्या लालसेपोटी त्याच्यामध्ये अडकतं. आणि तो अनुभव जर नाही मिळाला तर मग एक प्रकारे मनामध्ये राग येतो किंवा द्वेष निर्माण होतो की कुठे गेला तो अनुभव, मला आता सापडलं होतं, कुठे गेलं, किंवा आता सापडलं नंतर नाही सापडलं तर ते कुठे गेलं. तर अशा पद्धतीने लोभ आणि द्वेष तिथं काम करतो. म्हणून अनुभव जेव्हा येतात, प्रगत अनुभव जेव्हा येतात, श्वासातून शरीरामध्ये उतरल्यानंतर, शरीर शांत झाल्यानंतर, कायिक संस्कार शांत झाल्यानंतर, त्यातली धावपळ वसवस शांत झाल्यानंतर जर आपल्याला सुखाचा, आनंदाचा अनुभव येत असेल तर तिथं आपल्याला कधी कधी लोभ आणि द्वेषाचा पण अनुभव येऊ शकतो. आणि तिथे आपल्याला काम करायचं असतं, कारण तो लोभ द्वेष हाच पुन्हा नवीन तणाव वाढवतो, ती अपेक्षा पुढचे तणाव वाढवतात. म्हणून इथं असं म्हटलेलं आहे की इथं लोभ आणि द्वेष यापासून मुक्त होऊन साधक कायेमध्ये कायानुपස්සना करतो. आता जसं पස්සना म्हणजे पाहणे, सतीच आहे.
काया अनुपස්සना म्हणजे काया जशी आहे तशी तो पाहतो, तसं जसं आहे तसं त्या तशा त्या काया जशी आहे तशी तशी पाहतो, त्याचं भान ठेवतो, त्याची सती ठेवतो, त्याला कायानुपස්සना असं म्हटलेलं आहे. आणि जेव्हा कायेमध्ये कायानुपස්සना करतो, तेव्हा असं म्हटलेलं आहे या ठिकाणी, की कायामध्ये दुसरी काया जणू काही आहे. कायेमध्ये दुसरी काया आतमध्ये आहे, अशा पद्धतीचा अनुभव येतो. आता हा अनुभव ज्यांना आलेला असेल, त्यांनी प्रगतीचा पुढचा टप्पा गाठलेला आहे, असा त्याचा अर्थ आहे. ज्यांना अनुभव आलेला नाही, त्यांच्यासाठी आपल्याला आणखीन काही कशा पद्धतीनं ते समजावून घेता येईल, याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे, संपर्कात राहायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे, मागचे व्हिडिओ ऐकायचे आहेत आणि पुन्हा पुन्हा श्वासाच्या आधारे कायेमध्ये उतरत 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 कायेचा अनुभव घ्यायचा आहे. आणि मग ते पुढचे हा जो प्रगत अनुभव आहे, कायेमध्ये दुसरी काय अनुभवतो, हा अनुभव येणार आहे. आता इथून पुढचं खरं म्हणजे आपण जे काही सत्र घेणार आहोत, ही काही अनुभवावर आधारलेली असू शकतात आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आणि काही एक केवळ पुस्तकाचा अभ्यास म्हणून पण चालू शकतो आता. कारण जे लोक प्रॅक्टिसच्या दृष्टीने मागे पडलेले आहेत, त्यांना पुढचे अनुभव येणार नाहीत. तर त्यांनी चिंता न करता काय करायचं, आता फक्त अभ्यास म्हणून त्याच्याकडे बघायचं आणि आपली प्रॅक्टिस चालू ठेवायची आणि त्या प्रवाहामध्ये यायचं, अनुभवांच्या प्रवाहामध्ये यायचं हळूहळू हळू. त्यात काय अडचण असेल तर चर्चा करायची आहे. तर इथे पुढं असं म्हटलं, कायेमध्ये दुसरी काया अनुभवताना पुढं काय होतं मग, कायेतली दुसरी काया जेव्हा त्याला जाणवते किंवा ती एक तर म्हणजे जणू काय कायेतली ऊर्जा त्याला जाणवते, कायेतला जिवंतपणा त्याला जाणवतो. कायेतली दुसरी काया म्हणजे काय, कायेतला जिवंतपणा त्याला जाणवतो आणि जेव्हा त्याला कायेतला जिवंतपणा जाणवतो, तेव्हा त्याला एक प्रकारचा अत्यानंद होतो. कारण ते तो अनुभव त्याचा तणाव कमी करतो, म्हणून त्याला तो अनुभव येतो. सतीची रेग्युलर प्रॅक्टिस करताना, साधना करताना त्याला हा जो प्रगत अनुभव येतो, ते या अनुभवाचा अर्थ असा की त्याचे आतले जे ताणतणाव आहेत कायेच्या पातळीवरचे, ते त्याचे कमी कमी होत चाललेले आहेत. म्हणून तो कायेमध्ये उतरतो आणि कायेत दुसरी काया पाहतो, कायेतला जिवंतपणा अनुभवतो आणि म्हणून त्याला एक अत्यानंद होतो, त्याला प्रीती असं म्हटलेलं आहे. आणि प्रीती म्हणजे एक लहरी आहे. जसं आता काही मागच्या वेळेला आपण पाहिलं किंवा एखाद्याला काही सापडलं, म्हणजे अचानक एखादी गोष्ट सापडली, मौल्यवान गोष्ट सापडली किंवा काही प्राप्ती झाली, तर त्याला जो आतून आनंद होतो आणि अत्यानंद होतो आणि त्याला आवरत नाही, त्याला तो आनंद जो आहे त्याला आवर घालता येत नाही. तर ती जी लहर आहे, ते जे काय म्हणू आपण, ती जी कंपन आहे, तर त्या लहरी म्हणजे प्रीतीचा अनुभव आहे. आणि असे अनुभव आपल्याला काही एखाद्या कलाकाराकडे पाहून, चित्रकाराकडे पाहून, संगीताचं काही गायन करणाऱ्याकडे पाहून किंवा खेळामध्ये सुद्धा खेळ जे आता समजा काही आपण क्रिकेटचे खेळ पाहतो, एखाद्याला जेव्हा एखादा समजा सिक्सर मारला, तर त्याला म्हणजे त्याची जी त्याचा जो अत्यानंद आहे, त्याच्यातली जी प्रीतीचा जो अनुभव आहे, उत्कट आनंद जो आहे, तर तो आनंद तो कशा पद्धतीनं तो उड्या मारून किंवा हे करून किंवा सगळी जी टीम आहे ते एकमेकांच्या गळ्यामध्ये पडून, कारण ते सहा रन मिळाल्यामुळे त्यांना एक पुढचा टप्पा त्यांना गाठता आलेला आहे. ते पुढे गेले आणि तो अत्यानंद आहे, तो एक प्रकारे प्रीतीचा आपण अनुभव म्हणू शकतो. किंवा मागच्याला आपण हे पाहिलं की एखाद्या गायकाला जर एखादा सूर सापडला चांगला, एखादी तान सापडली किंवा एखादी चांगली आलापी त्याला घेता आली किंवा एखाद्या शब्दातला भाव त्याला गाण्यामधून व्यक्त करता आला, तर त्याला तो आनंद होतो. आणि मग त्याचे जे
शरीराचे हेलकावे असतात, त्याचे मानेचे जे काही हेलकावे असतात है ना, ते आता ज्यांना त्यातलं मर्म माहिती आहे किंवा ज्यांना ते कळतं संगीतातलं, त्यांना हे अनुभव लक्षात येतील की मी काय म्हणतो. तर अशा प्रकारे हा अत्यानंदाचा जो शरीरातला अनुभव असतो त्याला प्रीती असं म्हटलेलं आहे. आणि त्या अत्यानंदामुळे, त्या प्रीतीमुळे त्याला एक प्रकारचं सुख मिळतं आणि त्याचं भान ठेवता ठेवता तो त्याच्यामध्ये हुरळून जात नाही. हा एक महत्वाचा पुढचा टप्पा आहे की अत्यानंद झाला, सुख मिळालं की पुन्हा चित्तामध्ये लोभ आणि द्वेष निर्माण होतो आणि तो धोका असतो खरा. हे काम आपल्याला पुढं करत करत पुढे जायचं आहे की कारण हा लोभ आणि द्वेष जे आहे, ह्या ज्या इच्छा आहेत, ह्या ज्या तृष्णा आहेत, ही जी पकड आहे, ही पकड आपल्याला गुंतवून ठेवते आणि पुढचा प्रवास आपला थांबतो. म्हणून जेव्हा प्रीती आणि सुखाचा अनुभव येतो, खूप आनंद होतो, तेव्हा त्याचा संयम जर ठेवला, त्याची सती जर ठेवली, तर असं म्हटलेलं आहे की त्याचे चित्त, कारण चित्त म्हणजे लोभ द्वेष आहे. चित्त म्हणजे आपण पाहिलं लोभ द्वेष आहे, तर चित्त संस्कार शांत होतात. म्हणजे काय, त्याचे लोभ द्वेष तो कार्यरत होऊ देत नाही, किंबहुना सती त्या लोभ द्वेषाला उत्तेजित होऊ देत नाही, कारण त्याचं भान असतं. प्रीतीची अवस्था, उत्कट आनंदाची अवस्था जरी मिळाली, सुख जरी मिळालं, तरी त्याच्याविषयीचा लोभ आणि द्वेष सतीमुळे निर्माण होत नाही. याचा अर्थ चित्त संस्कार शांत होतात. म्हणजेच चित्त संस्कार शांत झाले की याचा अर्थ असा की वेदना, सुखदुःखादी वेदना ज्या आहेत, ह्या वेदना शांत होतात. आणि वेदना शांत का होतात, तर तिथं लोभ आणि द्वेष यापासून साधक मुक्त राहण्याचा सराव करतो, प्रॅक्टिस करतो, साधना करतो. आणि लोभ आणि द्वेष यापासून मुक्त होऊन तो चित्तामध्ये चित्त अनुभवित विहार करतो. जसं मगाशी कायेमध्ये काया अनुभवित विहार करतो असं म्हटलेलं आहे, कायेमध्ये दुसरी काया पाहतो, तसं इथं कायेतल्या ज्या वेदना आहेत, जाणीवा आहेत, त्या जाणीवांमध्ये तो जणू काही त्याचा प्रवेश होतो. सती त्याच्यात प्रवेश करते. याला पठ्ठाण म्हटलेलं आहे. पठ्ठाण शब्दाचा अर्थ आहे पुढं 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 सरकली ती. आता श्वासातून शरीरामध्ये, शरीरातून ती वेदनांमध्ये, जाणीवांमध्ये ती शिरलेली आहे. सुख दुःख पाहायला लागली, तिला दिसायला लागले, हे सुख आहे, हे दुःख आहे. आणि विशेषतः सुखाचा किंवा प्रीतीचा किंवा अत्यानंदाचा जेव्हा अनुभव येतो, तेव्हा लोभ जर जागृत व्हायला लागला, तर सतीला, जागृतीला ते कळतं का इथं लोभ निर्माण होतो, किंवा तो अनुभव नाही आला तर द्वेष निर्माण होतो. अशा पद्धतीनं ती सती जी आहे, हे निर्माण होणारे लोभ द्वेष याच्यावर जणू काय वॉच ठेवते, याच्यावर जणू काय पहारा ठेवते आणि लोभ द्वेषापासून चित्ताला मोकळं करण्याचा ती मोकळं व्हायला ती मदत करते. आणि म्हणून पुन्हा पुढच्या सुखाचा आणि आनंदाचा अनुभव किंवा मुक्तीचा अनुभव यायला सुरुवात होते. तर आपल्याला जे काम करायचं असतं ते हे आहे, हे लक्षात घेऊया की आपल्याला साधना करता करता आपल्याला बरंच काही सापडेल, बरंच काही उत्खनन होईल, बरेच काही नवीन नवीन अनुभव येतील, अनेक अत्यानंदाचे, प्रीतीचे, सुखाचे अनुभव येतील. आपण असंही म्हणू की ज्याला दृष्टी म्हटलेलं आहे, दृष्टी, अंतर्दृष्टी, की आतलं काहीतरी सापडतं, दिसतं. ते दिसल्यावर आपल्याला नवीन नवीन आनंदाचे अनुभव यायला सुरुवात होईल, कारण सत्य कळतं, सत्य कळतं, आंतरिक सत्य कळतं. आणि ते सत्य कळालं की आपल्याला अत्यानंद होऊ शकतो. पण अत्यानंद झाला की पुन्हा लोभ जागा होऊ शकतो पुढचा. आता जसं आपण काय म्हणतो की समजा आपण नवीन नोकरीला लागलो, नवीन नोकरीला लागल्यावर आपल्याला समजा
कमी पगार असेल, समजा आता मी 78 साली बँकेत लागलो तेव्हा मला काहीतरी 800-850 रुपये पगार होता. तर तो मला फार वाटायचा, फार मोठा पगार वाटायचा. कारण तेव्हा त्याला ती किंमतही असेल आणि ती मोठी रक्कम होती त्याला, की नवीन लागलो आणि एकदम 800-850 रुपये तुम्हाला मिळाले. पण पुढे-पुढे बँकेत जसं जसं काय म्हणतात ते इन्क्रिमेंट मिळत जातं, तसं तुमचा पगार वाढत, 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 वाढत जातो आणि समजा आणि त्या प्रत्येक वाढीबरोबर आपल्याला आनंद होत जातो. पुढचा आनंद होतो, पुढचा आनंद होतो आणि तसतशा आपल्या अपेक्षा देखील पुढच्या वाढत राहतात. हां, आता आणखीन पाहिजे, आणखीन पुढचं पाहिजे, आणखीन पुढचं पाहिजे. तर आपली संतुष्टी त्या प्रत्येक वेळेला कधी-कधी ढळते. का तर पुढचा लोभ निर्माण होतो. आणि समजा काही कारणाने आपल्याला पगाराला उशीर झाला किंवा इन्क्रिमेंट थांबलं किंवा काही गडबड झाली किंवा काही आपल्या संस्थेचे किंवा काही कंपनीचे समजा काही प्रॉब्लेम निर्माण झाले आणि आपल्याला पगार मिळाले नाही, तर आपल्याला एक चीड निर्माण होते, है ना? चीड निर्माण होते, तिथं द्वेष निर्माण होतो, राग निर्माण होतो. तर अशाच पद्धतीचं इथं जेव्हा आपण साधनेचं काम चाललेलं असतं, आपल्याला जे जे काही मिळत जातं, ते मिळत जातं तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं हुरळून जातो आणि त्याचा लोभ आणि पुढची अपेक्षा आणि ते नाही मिळालं तर द्वेष. असं असं ते चित्ताचं काम चाललेलं असतं आणि इथे सती काय करते, की सती आपल्याला याच्यापासून मोकळं ठेवण्याचा, मोकळं राहायला आपल्याला मदत करते. मोकळं राहायला आपल्याला मदत करते आणि मोकळं राहायला म्हणजेच आहे तिथे आपण संतुष्टी मानतो. इथे संतुष्टीची अवस्था आहे ती. आणि संतुष्टी ही फार मोठी गोष्ट मानलेली आहे. संतुष्टी परमं धनं म्हटलेलं आहे. आरोग्यम परमालाभा संतुष्टी परमं धनं विश्वास परमायाती निब्बानं परमं सुखं अशी एक गाथा आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलंय, आरोग्य जर चांगला असेल तो आपला फार मोठा लाभ आहे. आपलं काही दुखत खुपत नसेल तर आपला तो फार मोठा लाभ असतो. जर समजा आता आपलं प्रॅक्टिस चालू आहे, आपली साधना चालू आहे, तर आपली तब्येत जर ठीक नसेल तर आपलं साधनेमध्ये लक्ष लागणार नाही, नाही का? म्हणजे तब्येत चांगली असणं हा एक लाभदायक गोष्ट आहे. त्यानंतर हे जे आतले अनुभव आपल्याला मिळतात ह्याच्यामध्ये जर आपण संतुष्ट असू, जे मिळतं त्याच्यामध्ये संतुष्ट राहून पुढचे प्रयत्न करायचे, संतुष्ट राहून पुढचे प्रयत्न करायचे. तर ही संतुष्टी एखाद्या धनासारखी असं म्हटलेलं आहे. ते धन सांभाळून ठेवलं पाहिजे. नाहीतर संतुष्टी नसेल तर मग परत लोभ निर्माण होतो किंवा द्वेष निर्माण होतो आणि संतुष्टी कमी होते. संतुष्टी कमी झाली की सुख पण कमी होतं. म्हणजे असा तो एक आंतरिक गोंधळ चाललेला असतो. तर संतुष्टी हे एखाद्या धनासारखी आहे आणि आपला आपला जो कॉन्फिडन्स आहे, विश्वास, हा कॉन्फिडन्स, विश्वास परमायाती हा आपला खरा मित्र आहे असं म्हटलेलं आहे. खरा नातेवाईक आहे. आपल्यामध्ये जर आत्मविश्वास असेल की मी हे करू शकतो, पुढे जाऊ शकतो, हा विश्वास ज्याच्यामध्ये असतो त्याचे पुढचे प्रयत्न अधिक जोरदारपणे चालतात. म्हणून हा आत्मविश्वास, विश्वास हा फार मोठा मित्र, नातेवाईक म्हटलेला आहे. तो खरा आपल्याला प्रेरणा देत असतो, आत्मविश्वास. कारण एखादी गोष्ट जर सापडली तर आपल्याला कुणी नाही काय म्हटलं तरी आपल्याला जे सापडतं तो विश्वास आणि मला जमतंय राव, मी पुढचं काम करू शकतो हे असं वाटणं आणि पुढच्या प्रयत्नाला लागणं, पुढचे प्रयत्न करू शकणं आणि पुढे पुढे मला हे मिळेल असं आत्मविश्वासानं वाटणं, हा एखाद्या नातेवाईकासारखा आहे असं म्हटलेलं आहे या गाथेमध्ये. आणि त्याचा जो परिणाम आहे निब्बाण म्हणजे दुःखमुक्ती, तर त्याला परम सुख म्हटलेलं आहे. निब्बाणं परमं सुखं. तर परमं सुखं म्हणजे काय, की त्याच्या पलीकडे सुख नाही. मग परम सुख म्हणजे सर्वोच्च सुख, ज्याच्यासाठी आपली सगळी धडपड चाललेली असते, ते निब्बाण असते, ते आणि ते परम सुख आहे असं म्हटलेलं आहे. परंतु ह्याच्यामध्ये पुढे पुढे पुढचे पुढे पुढे चालत पुढचे अनुभव घेत असताना सगळ्यात मोठी सावधानता, सगळ्यात मोठी जागृती कशाची ठेवायची असते, तर ह्या चित्तामध्ये निर्माण होणाऱ्या लोभ द्वेषाची. कारण ते पाहिजे नको याच्यामध्ये आपल्याला खूप पळवत राहतं
आणि त्याच्यामुळे पुढचे प्रयत्न आपले थंडावतात. म्हणून लोभ आणि द्वेष यापासून मुक्त होणं म्हणजेच दुःखमुक्ती आहे. म्हणजे ह्या लोभ द्वेषाला तृष्णा म्हटलेलं आहे, जे दुःखाचं कारण आहे. तन्हा, दुःखाचं कारण आणि दुःखाचं निवारण आणि दुःख निवारणाचा मार्ग, दुःख निरोधाचा मार्ग, ह्याच्यामध्ये दुसरं जे सत्य आहे ते हे लोभ द्वेष म्हणजे तृष्णा आहे. कारण हे दुःख निर्माण करते आणि ह्याच्यावर आपल्याला खरं काम करायचं असतं. आणि परिपूर्ण काम होईपर्यंत थांबायचं नाही, ही साधना आहे. तर या दुसऱ्या अवस्थेमध्ये चित्तामध्ये चित्त अनुभवित साधक विहार करतो. कायेमध्ये काय अनुभवतो? दुसऱ्या भागामध्ये दुसऱ्या चरणामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये वेदनांचा अनुभव, वेदनांमधल्या वेदना पाहतो. आणि तिसऱ्या याच्यामध्ये तो चित्तामधलं चित्त पाहतो. वेदना आणि चित्त जे आहे हे एक कारण आणि परिणामासारखं आहे. म्हणून कधी कधी ते वेगळं असं पाहता येत नाही. कारण लोभद्वेष निर्माण होणं आणि सुख दुःख निर्माण होणे एकदम अशा कनेक्टेड गोष्टी. जसं लाईटचं बटन दाबणं, उजेड पडणं, हे कसं एका क्षणात होत आहे. ते तसं चित्तामध्ये लोभद्वेष निर्माण होणं आणि सुख दुःख निर्माण होणं, दुःख निर्माण होणं, विचलित होणं, म्हणजे वेदना निर्माण होणं, जाणीवा निर्माण, हे एकदम कनेक्टेड आहे ते. म्हणून थोडस आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे की चित्तामध्ये चित्त अनुभवतो म्हणजे वेदना अनुभवतो. ऍक्च्युली चित्तामधल्या वेदना अनुभवतो आणि चित्तामधलं चित्त अनुभवतो आणि त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या वेदना अनुभवतो आणि त्याच्यातून मुक्त होण्याचा तो सराव करतो, प्रॅक्टिस करतो, साधना करतो. तिसऱ्या टप्प्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा चित्ताचा अनुभव येतो व चित्त प्रमोदित होते. आता हे प्रमोद म्हणजे प्रीतीच्या पुढची अवस्था आहे. म्हणजे हा अत्यानंद म्हणजे त्याच्या पुढची अवस्था. म्हणजे आता याला काय म्हणणार की लहान मुलगा किंवा मगाशी क्रिकेटवाल्याचं उदाहरण आपण जे घेतलं, क्रिकेट खेळणाऱ्याचं, तर त्यांचा जो आनंद असतो किंवा एखाद्या शास्त्रीय गायकाचा जो काही आनंद असतो, तर तो आपण आपल्या या प्रीतीच्या अनुभवासारखा नसतो. तो खूप म्हणजे प्रचंड मोठा, म्हणजे खूप हलकावे असतात शरीरामध्ये आणि मनामध्ये. तर ही प्रमुदित अवस्था आहे आणि ही प्रमुदित अवस्था नंतर चित्ताला समाहित करते असं म्हटलंय. म्हणजे एकत्र करते, म्हणजे विस्कळीतपणा कमी करते. कारण जे शोधायचे ते सापडलेलं असतं. ती समाहित करते आणि चित्ताला विमुक्त करते. आणि विमुक्तीचा अनुभव येता येता चित्ताविषयीचा लोभ आणि द्वेष यापासून मुक्त होऊन भिक्खू किंवा साधक सती संप्रजन्यासह चित्तामध्ये चित्तानुपස්සना करतो. इथे श्वास शरीराच्या आत येताना व शरीराच्या बाहेर जाताना भिक्खू किंवा साधक चित्तामध्ये चित्त अनुभवित विहार करतो. आता हे फक्त टप्पे बदलतात आणि अनुभव प्रगत येत जातात. पुढचे टप्पे कसे बदलतात? श्वासातून कायेमध्ये, कायेतून वेदनांमध्ये, वेदनातून चित्तामध्ये आणि चित्तातून पुढे आपण आता मनोधर्मांमध्ये जाणार आहोत. म्हणजे विचार प्रक्रिया, टप्पे बदलतात. अनुभव देखील त्याला धरूनच पुढे पुढे जातात. पठ्ठाण होतं है ना. सतीचं जसं पठ्ठाण होतं तसे अनुभव देखील पुढे पुढे जातात. मग इथं काय म्हटलेलं आहे की चित्तामध्ये चित्तानुपස්සना करतो. आणि अजून एक शब्द या ठिकाणी आलेला आहे की सती संप्रजन्यासह. आता हा थोडासा अवघड शब्द आहे. सती संप्रजन्य म्हणजे काय? संप्रजन्य म्हणजे बोध आहे ऍक्च्युअली. तर बोध म्हणजे काय की जो अनुभव येत जातो तो अनुभव निर्माण झाला की त्याचा बोध होतो.
आणि त्याचा बोध घेत घेत सती पुढे जाते. जसं आपण चालताना एक पाऊल टाकतो, दुसरं पाऊल टाकतो, तिसरं पाऊल टाकतो, आणि आपल्याला जर त्याची सती असेल, ज्याला आपण मी त्याला एक असं चलत कायानुसती, म्हणजे कसं काया चालतानाची सती, ज्याला वॉकिंग मेडिटेशन म्हणतात, वॉकिंग सती ज्याला म्हणतात, चालतानाची सती. चालतानाची सती जर ठेवण्याचा आपण जर प्रयत्न केला तर एक पाऊल पडतं, नंतर दुसरं पाऊल पडतं, त्याच्यानंतर तिसरं पडतं. ह्या प्रत्येक पावला पडणाऱ्या पावलाची सती आपण ठेवतो. एक पाऊल मागे, मागचं पाऊल पुढे, याची सती, त्याच्यानंतर परत मागचं पाऊल पुढे, असं पुढे पुढे पाऊल पडता पडता आपण त्याची जी सती ठेवतो. तर ज्या वेळेला जसं पाऊल असेल त्याचं भान, त्याची सती, तर त्याला आपण संप्रजन्य म्हणू शकतो. म्हणजे ज्या वेळेला जे घडतं त्याची सती. प्रजन्य म्हणजे संप्रजन्य म्हणजे बोध, आणि बोध हा नेहमी वर्तमानाचा असतो, लक्षात घ्या. सतीमुळे वर्तमानाचाच बोध होतो. म्हणजे हे पाऊल, त्याच्यानंतर ते पाऊल, त्याच्यानंतर ते पाऊल. तशाच प्रकारे आतमध्ये ज्या जाणीवा, वेदना निर्माण होतात, किंवा चित्तामध्ये जे काही कंपन निर्माण होतात, जे जे काही अनुभव येतात, तर जेव्हा जो अनुभव येतो तो जाणवणं म्हणजे सती संप्रजन्य. आता हा थोडासा अवघड शब्द आहे, हा आपण हळूहळू आणखीन माहिती करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा की सती संप्रजन्यासह म्हणजे प्रत्येक क्षणी निर्माण होणाऱ्या त्या चित्ताच्या अनुभवा बरोबर चित्तामध्ये चित्तानुपස්සना साधक करतो. आणि इथे असं म्हटलेलं आहे की इथे श्वास शरीराच्या आत येताना व शरीराच्या बाहेर जाताना भिक्खू किंवा साधक चित्तामध्ये चित्त अनुभवित विहार करतो. जसं कायेमध्ये काया पाहतो, वेदनांमध्ये वेदना पाहतो, इथे चित्तामध्ये चित्त पाहतो. आणि अर्थातच आता इथून पुढचा जो टप्पा आहे तो धर्मांमध्ये धर्म पाहतो, म्हणजे मनोधर्मामध्ये तो उतरलाय. त्याची सती पठाण करत 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 तो मनोधर्मांमध्ये पुढे उतरणार आहे. आणि पुढचा जो अनुभव आहे हा पहिल्या अनुभवांपेक्षा आणखीन गुंतागुंतीचा आहे. की इथं जेव्हा सर्व संस्कारांच्या अनित्यतेचा, आता हे बघा इथं हे लक्षात घ्या, आपण बऱ्याचदा अनित्यता अनित्यता हा शब्द वापरतो, परंतु अनित्यतेचा अनुभव कुठे असतो, तर तो संस्कारात असतो. कायिक संस्कार असतील किंवा वाचिक संस्कार, मानसिक संस्कार असतील किंवा चित्ताचे संस्कार असतील, तर संस्कार म्हणजे एक प्रकारच्या मुवमेंट्स आहेत तो एक प्रकारचा कायेतला एक जिवंतपणा आहे, एक मुवमेंट्स आहेत, कारण त्याच्यामध्ये जाणीव आहे. तर त्यातली अनित्यता जाणवते. अनित्यता जाणवते म्हणजे काय, कोणताही संस्कार हा स्थिर नाही. कुठलाही संस्कार हा स्थिर नाही, तो सतत बदलतो, कारण प्रवाहासारखा आहे तो. संस्कार हे प्रवाह आहेत, संस्कार ही एक गोष्ट नाही. म्हणजे कायातले संस्कार तो प्रवाहित आहे, आणि त्या प्रवाहितेला अनित्यता म्हटलेलं आहे. नित्य नाही म्हणजे अनित्य. नित्य म्हणजे स्थिर आणि अनित्य म्हणजे गती. नित्य म्हणजे स्थिती आणि अनित्य म्हणजे गती. तर या ठिकाणी चौथ्या पातळीवर असं म्हटलेलं आहे, जेव्हा सर्व संस्कारांच्या अनित्यतेचा अनुभव होतो तेव्हा चित्त अनासक्त होतं. आता हा आणखीन पुढचा प्रगत अनुभव आहे, याच्यात आपण आता शिरणार नाही. याचा आपण अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रॅक्टिकली, त्यानं चित्त अनासक्त होतं आणि संयमित होतं आणि ते बंधमुक्त होतं. आणि जेव्हा ते अनासक्त होतं, संयमित होतं, बंधमुक्त व्हायला लागतं, त्याच्यातून अर्थातच आपल्याला आनंद होतो. मग पुन्हा आपल्याला लोभ द्वेष निर्माण होण्याची शक्यता असते. का मिळाला की लोभ, नाही मिळाला की त्याचा द्वेष, स्वतःचा द्वेष किंवा साधनेचा द्वेष किंवा चीड निर्माण होते. कुठे गेला माझा अनुभव, परत काय येत नाही. तर
इथे लोभ आणि द्वेष निर्माण होतो. तर इथं असं म्हटलेलं आहे की मनोधम्मांविषयीचा म्हणजे मनाला जे ह्या गोष्टी जाणवतात, विचारांना, धम्मांना म्हणजे काय, मनोधर्मांना. मनोधर्मांना हे जे सत्य जाणवत जाणवत आपण पुढे चाललोय आणि त्याचा आनंद होतो, त्याच्यामुळे मन संयमित होतं, बंधमुक्त होतं. पण त्याच्यातून मिळणाऱ्या आनंदामुळे, सुखामुळे परत लोभ द्वेष निर्माण होतो. तर त्या लोभ द्वेषातून मुक्त होऊन सती संप्रजन्यासह धम्मांमध्ये साधक धम्मानुपස්සना करतो. इथे श्वास शरीराच्या आत येताना व शरीराच्या बाहेर जाताना भिक्खू साधक धम्मांमध्ये धम्म अनुभवित विहार करतो, धम्मामध्ये धम्म पाहतो. हे चौथं चरण आहे. अशा प्रकारे भिक्खूंनो, साधकांनो, आनापान सतीची अधिक भावना केल्याने ती 4 सतीपठ्ठानांना परिपूर्ण करते. आणि 4 सतीपठ्ठान म्हणजे कायानुसती, कायानुपස්සना, वेदनानुपස්සना, चित्तानुपස්සना आणि धम्मानुपස්සना म्हणजे मनोधम्मानुपස්සना. तर आनापान सतीचा हा परिणाम आहे. सतीपठ्ठान हा योग्य आनापान सतीचा परिणाम आहे. आनापान सतीची भावना जितकी चांगली होईल तितका आपोआपच सतीपठ्ठानाचा अनुभव येणार आहे. त्याची चिंता करायची गरज नाही की कधी मिळेल, कधी मिळेल, कधी मिळेल ही चिंता करून अनुभव येत नाही. मार्ग, एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचंय तर त्या कुठे जायचं याची चिंता करत बसण्याची गरज नाही. तिकडे जाणाऱ्या मार्गावर आपण चालत राहिलं पाहिजे. त्या मार्गावर चालता चालता आपापच आपण तिथे पोहोचणार आहोत. पण केवळ त्याची चिंता करत बसलो आपण तर मग आपलं चालणं खंडित होतं. चालण्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणून लक्ष चालण्यावर ठेवायचं. इथं त्याचा अर्थ काय, लक्ष साधनेवर ठेवायचं. साधना समजून घ्यायची आणि साधनेवर लक्ष ठेवायचं. परिणामाची किंवा कधी पोहोचू याचा विचार करण्याची आवश्यकता नाही. किंवा दुःखमुक्तीसाठी आपण किंवा सुखासाठी आपण धडपडतो तर कधी मिळेल याची चिंता करण्याची गरज नाही. साधना करता करता त्याचा अनुभव आपल्याला येत जाणार आहे. तर अशा प्रकारे आपण हा दुसरा भाग पूर्ण केलेला आहे. तिसऱ्या भागामध्ये उतरण्यासाठी आपल्याकडं वेळ आहे का? आता 9:53 झाले. परंतु मला असं वाटतं थोडस मी याच्यातला जो परिचयातला भाग आहे तो थोडासा वाचतो, एक 5-10 ओळीचा, 5-7 ओळीचा. तर आपण तिसऱ्या भागामध्ये असं म्हटलेलं आहे आनापान सती सुत्ताच्या की भिक्खूंनो, साधकांनो, 4 सतीपठ्ठानांची, आता आपल्याला सतीपठ्ठान थोडस म्हणजे एक माहिती म्हणून का होईना पण समजलंय की काया वेदना चित्त आणि मनोधर्म धम्म हे 4 सती पठ्ठानाचे हे 4 चरण आहेत. कायानुपස්සना, वेदनानुपස්සना, चित्तानुपස්සना आणि धम्मानुपස්සना. तर 4 सती पठ्ठानांची अधिक भावना केल्याने ती 7 बोधांगांना कशा प्रकारे परिपूर्ण करते असा प्रश्न निर्माण केलेला आहे तिसऱ्या भागामध्ये. तर 7 बोधांग म्हणजे बोधीची अंग. बोधी म्हणजे ज्ञान, प्रज्ञा. ज्ञान नव्हे, प्रज्ञा म्हणजे बोध. कारण ही साधना करता करता आपल्याला अस्तित्वाचा बोध होतो, जीवनाचा बोध होतो. तो बोध कसा होतो? आनापान सतीच्या आधारे कायेमध्ये उतरल्यावर काया जिवंत आहे म्हणजे वेदना जाणवतात. वेदनांचं कारण चित्त आहे. चित्त म्हणजे लोभ द्वेष आहे, पाहिजे नको, आणि या सगळ्याचं इंटरप्रिटेशन मनामध्ये चाललेले म्हणजे मनोधर्म जाणवतात. तर हे 4 सती पठ्ठान जे आहेत हे आपल्याला जाणवतात आणि हे जितकं आपल्याला सखोलतेनं जाणवत राहील तितकं आपण ह्या बोधीच्या 7 अंगांकडे आपण आपोआपच वाटचाल करतो. खरं म्हणजे ह्या 7 बोधीच्या 7 अंगांमधलं जे पहिली 2 अंग आहेत, सती, धम्मविचय,
वीर्य, प्रीती, प्रश्रब्धी, समाधी आणि उपेक्षा हे 7 बोधीची 7 अंग आहेत. या पद्धतीने आपली जी बोधी किंवा ज्ञान, प्रज्ञा, समज, अंडरस्टँडिंग जी आहे ती पुढे पुढे जाते आणि ती पूर्ण झाली की मग आपल्याला विमुक्तीची म्हणजे दुःखमुक्तीची प्राप्ती होते असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यातली पहिली जी 2 अंग आहेत, आता हे फक्त मी ओझरतं फक्त लक्षात घ्या, याच्यामध्ये डिटेल आज आपण जाणार नाही. पहिली जी 2 अंग आहेत ती सती आणि धम्मविचय. आता इथं धम्मविचय असा शब्द आहे. तर धम्मविचय म्हणजे मनोधर्मांमध्ये, विचार प्रक्रियेमध्ये जे समजून घेण्याचं काम चाललेलं असतं, तर ते काय चाललेलं आहे ते लक्षात येतं, किंवा समजून घेता घेता काय सत्य समजलेलं आहे ते लक्षात येतं, त्याला धम्मविचय म्हटलेला आहे. एवढं सध्या फक्त आपण लक्षात घेऊया. तर सती म्हणजे पहिलं 7 बुद्ध्यांगातलं पहिलं सती जे आहे, तर ते सती म्हणजे सतीपठ्ठाण आहे, हे लक्षात घ्या. सतीपठ्ठाण हेच मुळात बोधीच्या मार्गावर नेणारं पहिलं अंग आहे. सप्तबोध्यांगातलं पहिलं अंग म्हणजे सतीपठ्ठाण आहे. आणि त्यातलं शेवटचं अंग जे आहे ते धम्मविचय, धम्मानुपස්සना. तर ते धम्मानुपස්සनामध्ये उतरल्यानंतर आपल्याला आपोआपच हे धम्मविचयाचा अनुभव यायला सुरुवात होते, म्हणजे धम्म समजायला सुरुवात होते. आता ती प्रक्रिया कशी चालते हे आपल्याला एक तर अनुभवातून समजेल, आणि तो अनुभव आपल्याला कसा येईल हे आपण या 17 दरम्यान पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या 17 दरम्यान जरी आपल्याला त्याचे अनुभव आले नसले तरी आपण पुढे चालून हे जे काम आहे हे आपलं सातत्यानं चालू राहणार आहे. आपली ही 30 नोव्हेंबर पर्यंतची सत्र संपले म्हणजे आपलं काम संपलं नाही. मी तर म्हणतो हे सत्र संपल्यावर आपलं काम सुरुवात होईल काही लोकांच्या दृष्टीने. काहींनी सुरुवात केली असेल, परंतु काही लोकांच्या दृष्टीने ती सुरुवात होईल. कारण 30 नोव्हेंबर पर्यंत आपण हा विषय क्लिअर करून घेण्याचा प्रयत्न करतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की आपल्याला आपल्या जीवनामध्ये साधना म्हणून काय करायचंय, सती साधना म्हणून काय करायचंय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यानंतर समजल्यानंतर ती साधना करायचं जर आपण संकल्प केला असेल, सम्यक दृष्टीनंतर सम्यक संकल्प येतो ना अष्टांग मार्गात, तर समजून घेतल्यानंतर करायचं की नाही हे ठरवावं लागेल आणि मग आपली साधना खऱ्या अर्थानं सुरुवात होईल. नाही तर फक्त समजून घेतलं आणि नाही मला नाही करायचं, तर मग ते केवळ एक ज्ञान राहील आणि त्याचा फारसा उपयोग होणार नाही. मग त्याच्यातून आपला नवीन अहंकार पण निर्माण होऊ शकतो की हा मी आता आनापानसतीचा अभ्यास केलाय आणि मला समजलं का हे आनापानसती आहे आणि हे 4 सतीपठ्ठाण आहे, तर हे सप्तबोध्यांग आहे आणि मी आनापानसती सुत्ताचा अभ्यास केलेला आहे. तर त्याच्यातून मग तो एक अहंकार पण आपल्यामध्ये निर्माण होईल आणि मग त्याचा काय परिणाम होतो आपल्याला माहिती आहे. आपण लगेच दुसऱ्याला शिकवायला सांगायला सुरुवात करू आणि मग काही लोक त्याच्यामध्ये फसतात आणि मग बरेच काही त्याचे दुष्परिणाम होतात. म्हणून धम्माला बुद्धांनी सर्पाची उपमा दिलेली आहे. त्याचं कारण हे आहे की जर आपण धम्म नीट समजून नाही घेतला तर तो आपल्यामध्ये ह्या विकृती निर्माण करतो. कारण एक ज्ञान मिळाल्यावर विकृती निर्माण होते. ज्ञान मिळालं आणि त्याच्याविषयी संयम नसेल, त्याचं जर भान नसेल, सती नसेल, तर तो तुमचा अहंकार बनतो, म्हणजे तो लोभाचा विषय आहे तो आणि द्वेषाचा विषय आहे. आणि तो लोभ द्वेषाचा विषय बनला की मग त्याच्यातून पुढचे दुष्परिणाम सुरू होतात. म्हणून त्याला आपण व्यवस्थित पकडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, धम्म नीट व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आपण या ठिकाणी जेव्हा भिक्खू साधक सतीमान होऊन जागृत होऊन विहार करतो तेव्हा तो सती संबोध्यांगाशी एकरूप होऊ लागतो. तो जसा सती संबोध्यांगाशी ची भावना करतो म्हणजे प्रॅक्टिस करतो, साधना करतो, तसतसे त्याचे सती संबोध्यांग परिपूर्णतेकडे जाते. आणि अशा पद्धतीने हा अभ्यास सप्तबोध्यांगांचा पुढे सुरुवात होतो. त्याच्याविषयी आपण नंतर पाहणार आहोत.
10 वाजलेले आहेत आणि मला वाटतं एक 5-1 मिनिट आपण थोडासा वेळ पाहिजे असेल तर आपण घेऊ शकतो. कोणाचे काही प्रश्न असतील तर. प्रश्न तर भरपूर असणार आहे, पण तरी एखादा प्रश्न ज्याच्यावर लगेचच चर्चा करण्याची गरज आहे की समजलं नाही तर ते समजून घ्यायचा आपण प्रयत्न करणार. जय भीम सर, मी सुनील साळवे बोलतो. हा सर बोला. याच्यामध्ये जो एक विहार करणे हा जो एक शब्द प्रयोग आलेला आहे, विचारण करणे म्हणजे राहणे. विहार करणे म्हणजे राहणे. विहार कशासाठी असतं? विहार म्हणजे राहण्याची जागा. विहार करणे म्हणजे त्यात राहणे, त्या अवस्थेत राहणे, त्या अनुभवात राहणे, त्याला घेऊन तो चालतो, त्याच्यामध्ये तो राहतो, त्याच्याशी एकरूप होतो. विहार करणे आपण म्हणतो ना, वनविहार किंवा है ना जंगल विहार. तर ते विहार शब्द म्हणजे त्याच्यामध्ये फिरणे, राहणे, वावरणे, त्याच्याशी कनेक्टेड राहणे, ते विहार शब्द आहे. जय भीम. हॅलो. हा बोला बोला. हॅलो, जय भीम सर. जय भीम जय भीम. अशोक मस्के बोलते बीडवर. हा बोला बोला. सर खूप वर्ग छान झाला सर. प्रश्न हा, नाही माझा, हा हा पण माझं काय म्हणणं आहे, जे सर तुम्ही असं आतापर्यंत जे तुम्ही घडलाय, हा जशी हा तुम्ही प्रॅक्टिस करताय, हो. तुमची साधना कशी आहे, थोडं हा. ह्याच्याबद्दल थोडं मला वाटतं कधी जरी वेळ भेटल्यावर त्याच्यावर थोडं विचार मंथन पण असं मला वाटतंय मला करावे. म्हणजे मी काय केलं हे तुम्हाला जाणून घ्यायचंय. हा म्हणजे तुम्ही अच्छा, सर प्रॅक्टिस कसं केली, बरं तुम्ही बरं. काम, क्रोध, मोह ह्यातून कसं बाहेर पडलात, नाही मी आणि अजून बाहेर तुमची नाही. मी साधना कशी आहे. पूर्ण बाहेर नाही पडलो अजून. प्रयत्न चालू आहेत माझे. तरी पण तुम्ही जर समजा हे सांगताय आम्हाला, हा तर तुमची साधना कशा प्रकारे घडली, तुम्ही कसं प्रॅक्टिस केली, बरं पूर्ण बरं तुमचं थोडंफार अनुभव बरं बरं बरं. स्वतः कधी तुम्ही वैयक्तिक प्रॅक्टिकली जे केलंय ते आम्हाला सांगावं असं मला वाटतंय. बरं बरं मला पण जाणून घ्यायचं. बरं धन्यवाद धन्यवाद आणि मला वाटतंय जवळपास सर्वांनाच सर हे सर्वांचा प्रश्न असा असू शकतोय. तर एक गोष्ट इथे लगेच स्पष्ट करतो की मी तुमच्याशी जे बोलतो ना, तर त्या अनुभवांच्या आधारेच बोलतो. पहिली गोष्ट नाही सर, तुम्ही जे बोलताय ते अनुभव सांगताय आम्हाला. हा, पण मी काय काय केलं हे तुम्हाला जाणून नाही, घ्यायचंय. पण तुम्ही जे प्रॅक्टिकली कसं बसताय, कशी साधना करताय, तुमचं दिनचर्या कशी आहे, कनेक्ट कसा होताय तुम्ही, हे आम्हाला जाणून घ्यायचंय. अनुभव जो तुम्ही सांगताय हे तर आम्हाला समजतंय, अनुभव जो तुम्ही 100% सांगताय, पण तुमचं दिनचर्या प्रॅक्टिकली बसताय कशी, साधना कशी करताय, ते बोलायचं. बरं, एखादा दिवस याच्यावर आपण एक 15-20 मिनिटं मी बोलेल थोडस. हा ठीक आहे, ठीक आहे, ओके, थँक्यू. प्रॅक्टिकली. हा ओके ओके ओके, धन्यवाद. थँक्यू. तुमचा प्रश्न चांगला आहे, अपेक्षितच होता मला. तुम्ही कधीतरी विचारणार, कारण तुम्ही हा प्रश्न सर्वांचाच असणार आहे, माझा पण आहे. हे सांगतात पण करतात काय बघ स्वतः. हा तेच ना, हो. कारण सर कसं आहे माहित आहे का, तुमचा वर्ग आम्ही आता भरपूर वर्ग अटेंड केले. 2 वर्ष भरपूर तुम्ही तर 2 वर्ष करताय जवळपास. नाही, पण तरी पण आम्ही कसं एवढं कनेक्ट असं झालं असं वाटत नाही मला. प्रॅक्टिस साधना पण आम्ही एवढं करत नाही, प्रॅक्टिकल आम्ही बसत नाही बऱ्याच वेळ, स्वतःकडे पाहत नाही. पण तुम्ही जे केलंय आणि तुम्ही जे कनेक्ट झालाय त्याचा अनुभवासाठी मी तुम्हाला म्हणजे असं आमचं हे आहे. बरं, एकदा वेळ काढून आपण बोलू त्याच्यावर, चर्चा करू. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. ओके. अजून 1 मिनिट आहे. तर माझा प्रश्न नसेल तर जय भीम करावा का? हा, जय भीम तर आता सगळ्यांनी जय भीम सगळ्यांनी. 1 मिनिट निघून जातो ना. बर बर. सर्वांना जय भीम. बर अनिल सर, जय प्रिया, जय भीम. जय भीम. जय भीम जय भीम सर्वांना. तर थांबूया का मग या ठिकाणी? चालेल, प्रश्न नाही. ओके ओके सर. सर्वांचा आभारी आहे. सर्वांनी फार चांगलं शांतपणे, आज मला वाटतं हाच वेळ सोयीस्कर आहे. दुसरी एक सूचना आहे. पुढच्या आता इथून पुढे गुरुवार ऐवजी शुक्रवारी 9 वाजता वर्ग होईल.
म्हणजे सोमवार शुक्रवार 9 ते 10. कारण ते गुरुवारी ही लिंक ते आनंद सरांना पाहिजे आहे म्हणून शुक्रवारी वर्ग होत राहील, सोमवार आणि शुक्रवार. तर या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांना धन्यवाद. जय भीम. जय भीम.